पाणी बचतीच्या संदेशासाठी जलसंपदा विभागामार्फत जलजागृती सप्ताहाला झाला प्रारंभ। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून होणार पाझर तलावांची निर्मिती आणि मसाला पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर अकोला इथं प्रशिक्षण संपन्न। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते। आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत जलजागृती सप्ताहाला प्रारंभ झाला। या सप्ताहात ठाणे जिल्ह्यातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन करून मृत जलस्रोत जिवंत करण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यात मुरबाडमधल्या कनकविरा नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार असून त्याचा आराखडा 2 दिवसात तयार होईल असं यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं। नागपूर विभागातल्या 9 नद्यांच्या जलकलशाचं पूजन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं। जलसंवर्धन आणि वापरासंबंधीचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता असल्याचं कुर्वे यांनी सांगितलं। अहमदनगर इथंही जलबचतीसाठी जागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। जलसाक्षरता आणि जलसंस्कार यांचं महत्त्व यावेळी सांगण्यात आलं। राज्यात सर्वात जास्त पाऊस कोकणात होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या नांदगाव कोळोशी भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामना करावा लागतो। या समस्येवर मात करण्यासाठी कणकवली तालुक्यातल्या कोळोशी ग्रामस्थांनी पाझर तलाव निर्माण करण्याचा संकल्प केला आहे। लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या या पाझर तलावांच्या बांधकामासाठी नाम फाउंडेशन आर्थिक मदत पुरवणार आहे। नामचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या पाझर तलावाच्या कामाचं भूमिपूजन कोळोशी इथं करण्यात आलं। नामच्या वतीनं कोकणात हा पहिलाच उपक्रम सुरू झाला आहे। या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर उपस्थित होते। आपलं गाव पाण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत परिपूर्ण असायला पाहिजे, तेवढंच नक्की करायचं आणि हे प्रत्येक गावाने करायचं। हे निमित्त मात्र कुठेतरी मी मगाशी तिथे बोलताना म्हटलं की काही नाम फाउंडेशन म्हणजे काय, मुठभर दाणे घेऊन फिरणार, टाकल्यानंतर ते दाणे त्याचे अगणित दाणे होणार, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या मसाला पिकावरील प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव इथं मसाला पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर नुकतंच 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य मारोतराव वानखेडे यांनी प्रशिक्षणाचं उद्घाटन केलं। अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश नागरे यांनी मसाला पिकाच्या लागवडीस या क्षेत्रात मोठा वाव असल्याचं सांगून वायगाव या हळदीचं मूळ स्थान असलेल्या गावाला जागतिक नकाशावर स्थान मिळू शकतं असंही सांगितलं। पुढच्या वर्षी मसाला पिकांची विविध प्रात्यक्षिकं देण्याचं आश्वासनही डॉक्टर नागरे यांनी यावेळी दिलं। या प्रशिक्षणाच्या वेळी विविध शास्त्रज्ञांनी हळद लागवड तसंच कांदा लसूण लागवड याविषयी मार्गदर्शन केलं। शेतकऱ्यांना कृषी संवादिनीचं वाटप यावेळी करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम संपन्न झाला। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात काही गावांमध्ये गारपीट झाल्यामुळे बीजोत्पादनाचा कांदा, वाढणीला आलेला गहू यासारख्या अनेक पिकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे। मराठवाड्यातल्या परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील काही भागात या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर डाळ भिजली असून परळी तालुक्यात शेडनेटसह पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। पाण्याच्या प्रत्येक थेंबात अधिक उत्पादन, एकात्मिक शेती पद्धतीचा प्रसार, कंपोस्टिंग यासारख्या अनेक सूत्रांचा वापर करून कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न
महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर किरण कोकाटे यांनी केलं। महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि हैदराबाद येथील कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 16 कृषी विज्ञान केंद्रांची 2 दिवसीय कृषी आराखडा कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली। कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर कोकाटे बोलत होते। या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाणांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगत 2016 साली विद्यापीठानं विकसित केलेले वाण, अवजारे, शेतकरी प्रथम प्रकल्प यांविषयी सादरीकरण केलं। हैदराबाद इथल्या संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर के दत्तात्री यांनी कृषी विद्यापीठाच्या विकसित तंत्रज्ञानाची पडताळणी करून सुधारणा करणं आणि शेतकऱ्यांच्या शेतावर तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक घेणं हे कृषी विज्ञान केंद्राचं महत्त्वाचं कार्य असल्याचं यावेळी सांगितलं। या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, केंद्राचे समन्वयक शास्त्रज्ञ आणि विशेषज्ञ उपस्थित होते। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू 1815 1525, सोयाबीन 2700 2650, मका 1250 1250, वांगी 700 आणि 500, कोबी 400 आणि 200, भेंडी 2500 1500, द्राक्ष 5500 4500, कलिंगड 1000 आणि 800, लिंबू 2000 आणि 1500। बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। या व्यतिरिक्त राज्यात हवामान कोरडे होते। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान भीरा येथे 39.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। पुढील 24 तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून या व्यतिरिक्त राज्यात हवामान कोरडे राहील। शेतकरी बंधूंनी कोकणात उन्हाळी भात पिकामध्ये पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करावे। लोंब्या येण्यापूर्वी 10 दिवस अगोदर व लोंब्या आल्यानंतर 10 दिवसांपर्यंत शेतामधील पाण्याची पातळी 10 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी। मराठवाडा विभागात खोडवा ऊस पिकावर खोडकीड दिसून येताच पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावे। तसेच ऊस लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी ट्रायकोडर्मा या परोपजीवी मित्र कीटकाचा वापर करावा। 3 ते 4 ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी 10 दिवसांच्या अंतराने 5 वेळा वापरावे। संत्र मोसंबी बागेमध्ये ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे। 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी। फूल पिकात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे। पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळ्यातील चारा पिके उदाहरणार्थ मका, बाजरी, ज्वारी, चवळी, संकरित नेपियर गवत यांची लागवड करावी। विदर्भात उन्हाळी मूग पेरणीसाठी पुसा वैशाखी किंवा PKV AKM4 या वाणांचा वापर करावा। पिकाची पेरणी पाभरीने करावी। पेरणीपूर्वी 20 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद द्यावे। पेरणीपूर्वी बियाणास रायझोबियम व PSB प्रत्येकी 250 ग्रॅम तसेच ट्रायकोडर्मा 50 ग्रॅमची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी। पेरणीनंतर लगेच ओलीत करावे। उन्हाळी भुईमुगाच्या पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच साधारणतः 6 ते 7 आठवड्यांपर्यंत अंतर्मशागत करून शेत भुसभुशीत ठेवावे। त्याकरता 3 वेळा डवरणी आणि आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा निंदणी करावी। वाण परतवे शेवटच्या डवरणीच्या वेळी पिकाला मातीचा भर द्यावा व पिकाची संपूर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलावर येईपर्यंत
पाण्याचा ताण द्यावा. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 21. पुणे 35 आणि 15. नागपूर 35 आणि 18. औरंगाबाद 34 आणि 17. सोलापूर 34 आणि 20. आणि नाशिक 34 आणि 13. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी शासन आपल्या स्तरावर अनेक प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबवते आणि त्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता बऱ्याच शेतकऱ्यांना लाभलेली आहे. आणि अलीकडे असाच एक शेतव्यवसायाला आधार देणारा व्यवसाय म्हणजे रेशीम शेती. आणि रेशीम शेती हा एक चांगला उद्योगधंदा म्हणून शेतकरी त्याकडे आता पाहत आहेत. आणि याच रेशीम शेती उद्योगामध्ये वेगळा ठसा उमटवणारे आणि आपली यशोगाथा निर्माण करणारे माळशिरस तालुक्यातील जिल्हा सोलापूर येथील फळवणी गावातले मच्छिंद्रनाथ रामहरी सुरवसे हे आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. तेव्हा त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. तुम्ही आता एक इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श म्हणून आहात, पण मुळातच रेशीम शेती हा उद्योग सुरू करण्याचं कसं ठरवलं? विस्ताराधिकारी कृषी या पदावर मी काम करीत असताना प्रत्येकाच्या रेशीम शेतीला भेटी देण्याचा योग मला आला. प्रत्येकाचं मनोगत ऐकताना त्यांच्याकडून ज्या आमच्या प्रापंचिक समस्येवर आम्ही मात केली अशा चर्चा त्या रेशीम शेतकऱ्याच्या वयोवृद्ध आई वडिलांकडून मी ऐकल्यानंतर त्याची एक माझ्या मनात आगळी वेगळी स्फूर्ती तयार झाली आणि मी ह्या उद्योगाची निवड केली. बरं. मग यासाठी काही वेगळं प्रशिक्षण किंवा शिक्षण घेतलं तुम्ही? मुळातच कृषी विद्यालयामध्ये कृषी हाच विषय पूर्णतः शेतीचाच असल्यामुळं शेतीची एक आवड आणि परिसरामध्ये फिरत असताना या रेशीम शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या बाबी आणि कष्टाचं प्रमाण हे ऐकल्यानंतर निश्चितच मला या उद्योगामध्ये आपण समरस झालो तर आपण प्रापंचिकदृष्ट्या सुख समृद्धीतून निश्चितच राहू अशी एक आत्मीयतेनं भावना तयार झाली आणि मी या उद्योगाची निवड केली. बाजारामध्ये रेशमाचं महत्त्व खूप आहे, कारण अगदी उच्च दर्जाचं रेशीम आणि त्यापासून तयार होणारं कापड, विविध प्रकारच्या साड्या यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि त्यामुळे निश्चितच जो कच्चा माल आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण हा उद्योग जेव्हा सुरू करायचं ठरवलं तर त्यावेळेस सुरुवातीला काही अडचणी आल्या असतील तर त्याविषयी सांगा. अडचणी निश्चितच आल्या. लागवड करताना काडी कुठली लावावी, लागणीची जात म्हणजे त्याची व्हरायटी कुठली असावी, तिची पद्धत काय हे सांगण्यासाठी मला लगतच्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागलं. घेतल्यानंतर त्यांनी पाहिजे तोपरी मला सहकार्य केलं. सहकार्य केल्यावर या रेशीम शेतीची लागवड 2009 मध्येच मी माझ्या क्षेत्रावर 1 एकर क्षेत्र लागवडीखाली आणून माझी शेती फुलवण्यासाठी मी प्रारंभ केला. बरं. आणि मुळात जेव्हा रेशीम शेती तुम्ही करायचं ठरवलं तर सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या, पण यामध्ये तुम्हाला बऱ्याच मंडळींचं मोलाचं मार्गदर्शन सुद्धा लाभलंय, तर त्या मंडळींविषयी सुद्धा सांगा. तालुका कार्यालयाचं अंतर 35 किलोमीटर आहे. इथपर्यंत जाऊन आपण मार्गदर्शन दररोज घेऊ शकणार नाही,
म्हणून ज्याला आपण उद्योगामध्ये कुठलाही उद्योग करताना आपण गुरु मानतो, गुरुशिवाय ज्ञान नाही. बरोबर. त्याच पद्धतीनं बाळवणी माझ्या लगत असणाऱ्या गावामध्ये सचिन शेरकर, बाळासाहेब शिंदे, भुजबळ म्हणून एक फॅमिली, या रेशीम उद्योगामध्ये वाहून घेतलेली अशी भुजबळ म्हणून फॅमिली आहे. हे सर्व ह्या लोकांनी माझ्यापर्यंत पोहोचून मला अच्छा. गुडलाईन दिली, बर मार्गदर्शन केलं. मी जिथं जिथं उद्योग करीत गेलो त्या वेळेला त्यांनी उभा राहून त्यामधल्या चुका, दुरुस्त्या आणि पुढचं पाऊल बर. कसं टाकावं आणि हे केल्यानंतर तुम्ही अखेरच्या टोकापर्यंत कसे पोहोचाल याची स्फूर्ती ह्याच मंडळींनी मला दिली. बरं, मग तेच माझे गुरुस्थानी मी त्यांना अजूनही समजतो. बर पण मग त्यानंतर केलेली पहिली रेशीम लागवड, त्यानंतर मिळालेलं पहिलं उत्पन्न त्या उत्पादनातून आणि त्यानंतर मिळत गेलेला फायदा, तर याविषयी सविस्तर सांगा. मी 2010 मध्ये 1 एकर क्षेत्रावर लागण केली. त्या वेळेचा दर अल्पांशी 200, 300, 350, 320 रुपये पर किलो अशा प्रमाणात त्या कोशाचा, तयार होणाऱ्या कोशाचे दर होते. वर्षामध्ये 6 पिकं म्हणजे 6 वेळा त्या तुतीबागेची छाटणी, म्हणजे आपण छाटणी करून कोश निर्मिती केली. सरासरी 40,000 रुपये आपण पर 2 महिन्याच्या एका बॅचसाठी आपण 40,000 रुपये उत्पन्न जमेला धरलं. अच्छा. तरी 6 महिन्याची 40 प्रमाणे 2,40,000 पर्यंत बर आपण ते उत्पन्न मिळवू शकतो. ते मी मिळवलं. बरं. याला स्फूर्ती देण्यासाठी जे माझे गुरुजन आहेत तेच गुरुजन मला अंतिम उपयोगी पडले आणि मार्गदर्शन केलं त्यांनी. पण एकूणच यासाठी होणारी तुतीची लागवड ही फार अत्यावश्यक आहे. तर ही तुती लागवड करताना काही ठराविक प्रकारची जमीन किंवा हवामान असं लागतं का? आणि त्यानंतर मग तुम्ही ती तुती लागवड कशा प्रकारे केली, त्याच्या पद्धती आहेत त्याविषयी सुद्धा सांगा. तुती लागवडीला हलकी वारी, मध्यम काळी, तांबड तोंडी आपण म्हणू, बर तशीही, परंतु पाणी निचरा न होणारी चिबडाची जमीन चालत नाही. अच्छा. चिबड म्हणजे आपण त्याला करल म्हणतो, बरोबर. ती जमीन याला चालत नाही. जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो. बर. त्याची लागवड पाण्याच्या आपल्या उपलब्ध क्षमतेनुसार आपण आपल्या बागेची निगा राखू शकतो. बर. उत्पन्न निश्चितच घेऊ शकतो. एकच मर्यादित देखभाल, पाणी आणि नियोजन हे फक्त व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला ही बाग फुलवता येते. बरं, तुती लागवडीच्या काही पद्धती आहेत, पट्टा पद्धत म्हणा किंवा इतर, तर त्याविषयी थोडं सांगा. पाण्याची उपलब्धता व्यवस्थित आणि भरपूर असेल तर शेतकऱ्यांनी 4.5 फुटी अंतरावर, 1.5 फूट अंतरावर 4.5 फूट रुंदीच्या सरीमध्ये सलग लागवड केली तरी चालते. बरं. पाण्याची कमतरता असेल, म्हणजे तुती बागेला देण्यासाठी पाण्याचा साठा आपल्याजवळ अपुरा असेल, अशा वेळेला 6 फूट रुंदीच्या पट्ट्यामध्ये ठिबक सारख्या सिंचनाचा वापर करून आपण जर जोडवळ म्हणू, आपण जोडवळ पद्धतीनं त्या बागेची जर आपण लागवड केली, 2 सऱ्यामध्ये 3 फूट अंतर ठेवून मधोमध जर ड्रीपची लॅटर लाईन म्हणू आपण त्याला, पाणी ती जर सोडली, सोडले तर 6 फुटाच्या पट्ट्यामध्ये सलग लागवडी एवढं उत्पन्न आपण पाल्याचं घेऊ शकतो. बरं. आणि मग समजा आपण एका वेळेस उद्योगासाठी 100 अंडी जर वापरली तर त्यामधून मिळालेलं जे उत्पादन आहे ते किती असतं आणि उत्पन्न? सरासरी कष्टकरी शेतकऱ्याला 100 अंड्याच्या माग मिनिमम 70 किलो उत्पादन, निव्वळ कोशाचं उत्पादन त्यानं काढलं पाहिजे. 70 किलो मध्ये तो शेतकरी 70 किलो उत्पन्न घेऊन पूर्णत्वात आलाच पाहिजे. त्यावेळेला त्याची उत्तम शेती. बरं. म्हणजेच पाण्याची उपलब्धता पाहिजे, लागवडीवर त्या शेतकऱ्याचं मनोमन लक्ष पाहिजे आणि नियोजन पाहिजे. तर ती व्यक्ती
70 किलो 100 अंड्याच्या माग 70 किलो उत्पन्न घ्यायला कधीच कमी पडणार नाही. पण एकूणच आपल्याला रेशीम धागा हा माहिती आहे, पण तो अळीपासून तयार होतो आणि त्या अळीचा जीवनक्रम कशा प्रकारे असतो तो पण सांगा. पण एकूणच आपल्याला रेशीम धागा हा माहिती आहे, पण तो अळीपासून तयार होतो आणि त्या अळीचा जीवनक्रम कशा प्रकारे असतो तो पण सांगा. शासनाने दिलेली अंडी, अंड्यापासून निघालेलं पिल्लू, पिल्लू म्हणजे रेशीम किडा, हो, त्याच्यापासून तयार होणारा कोश, कोशामध्ये पिपा असतो, पिपा म्हणजे ज्याच्यातून फुलपाखराचा जन्म होतो, बरोबर, तो पिपा. आणि त्याच्यानंतर फुलपाखरू, फुलपाखरानंतर पुन्हा अंडी. 1 तारखेला जन्मलेल्या आळीला 30 तारखेला मुकावंच लागतं, म्हणजे कोश पूर्ण करून ती आळी संपते, म्हणजे तिच्या आयुष्याचा जीवनक्रम 30 दिवसाचा. पण एकूणच रेशीम उत्पादन जे आहे हे आपण वर्षाकाठी किती टप्प्यांमध्ये घेऊ शकतो एका वर्षात साधारण? आपण 1 वर्षामध्ये साधारण 45व्या दिवशी आपण त्या तुतीबागेची छाटणी करतो, म्हणजे आपण बॅच घेते वेळी कोशाच्या वेळेला आपण छाटणी करतो. 6 वेळा 1 वर्षामध्ये तो शेतकरी 6 वेळा तुतीबागेच्या कोशाचं उत्पादन घेऊ शकतो. बरं, वर्षातून 6 वेळा. 6 वेळा. 6 वेळा. आणि त्यानंतर मग, कारण मला वाटतं एकदा ती तुतीची लागवड केल्यानंतर पुढे 15 वर्ष आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. इतर पिकासारखं नाही. हां, जोडवळ म्हणा किंवा सरी पद्धतीवर आपण लावलेली तुती, हां, एकदा का रोप लावलं ते 15 वर्षपर्यंत पाला देत राहतं. म्हणजे आंतरमशागत किंवा लागण, पुन्हा खोदणी, पुन्हा मोडणी, पुन्हा लागण असा प्रकार त्यामध्ये नाही. बरोबर, 15 वर्ष सलग. त्यामुळं लागवड करताना जो खर्च शेतकऱ्यांना थोडाफार खर्च होईल, तो खर्च पुढं 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 15 वर्षामध्ये त्याचा पूर्णतः खर्च निरंक होतो. बरोबर. खुरपणी, पाणी, खत एवढं केलं तर तो शेतकरी सलग 15 वर्ष उत्पादन घेऊ शकतो आणि इतर खर्चातून तो वाचतो. बरं, रेशीम उद्योगातून मिळणारे इतर सुद्धा अनेक फायदे आहेत, तर त्याविषयी सुद्धा सांगा. शासन दरबारी आज आपण ऐकतोय सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय शेती करा. बरोबर, सेंद्रिय शेती म्हणजेच रेशीम आळी कोशावर जाण्यापूर्वी तिनं जी विष्टेच्या रूपात टाकलेली विष्ठा असते, युरियासारखे ते खडे असतात गोल, आणि तेच खडे हे प्युअर सेंद्रिय शेतीतलं ते खत झालं. बरं, एक बाजू. दुसरी बाजू, आपण रेशीम शेती करताना त्याचा जो पालापाचोळा असतो, आपल्या आळीसाठी आपण पाला वाहून आणतो शेतातून, पाला टाकतो, त्याच्यातून जे कोश निर्माण होतात आणि कोश विक्रीनंतर जो खाली पालापाचोळा राहिला, त्या पालापाचोळ्यापासून उत्तम प्रकारे आपल्याला गांडूळ खत तयार करता येतं. आणि गांडूळ खताचा वापर आपणच आपल्या रेशीम शेतीला केला तर उपयोग येतो. गांडूळ खतापासून आपल्या शेतीमध्ये असणाऱ्या मुळ्या, घाण, पालापाचोळा त्याचं पूर्ण कंपोस्ट म्हणजे ते गांडूळ खाऊन जमीन भुसभुशीत राहतात आणि पिकाची वाढ जोमानं होते. पिकामध्ये कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. हा रेशीम शेती उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत, उपक्रम आहेत, तर अनुदान प्रक्रिया आहे, तर त्याविषयी सांगा. हा रेशीम शेती उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत, उपक्रम आहेत, तर अनुदान प्रक्रिया आहे, तर त्याविषयी सांगा. जमिनीच्या खुरपणीपासून, नांगरटीपासून, रोप नर्सरी म्हणून आपण त्याला, लागवड करणाऱ्यांना नर्सरी तयार करण्यापासून, रोपवाटिका, सर्व बाबींना शासन अनुदान देते. बरं, रोजंदारी म्हणजे तुम्ही सुरुवातीला स्वतः रोजंदारीवर काम करत होता आणि ते करता करता आता तुम्ही इतरांना रोजगार मिळवून देताय, तर ते कसं काय झालं शक्य? कमवा आणि शिका. कृषी विद्यालय सोलापूरमध्ये 74-76 साली राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत
सोलापूर कृषी विद्यालयातून 2 वर्ष ॲग्री डिप्लोमा हे करून मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. अच्छा, म्हणजे शिका कमवा आणि आता शिकवा असं तंत्र तुम्ही अवलंबलेलं आहे. आणि मुळातच रेशीम कोशासाठी बाजारपेठ फार महत्वाची आहे, तर त्या उपलब्ध असलेल्या बाजारपेठेबद्दल पण सांगा. 3 राज्यामध्ये एकच बाजारपेठ, आपल्या शासकीय बाजारपेठ मोठ्या व्यापक प्रमाणात बेंगलोरच्या पुढं रामनगर, बर, तिथून म्हैसूर 90 किलोमीटर राहतं. या ठिकाणी 3 राज्याची एक बाजारपेठ शासकीय दरानं आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्षेत्र असणारी बाजारपेठ आहे. आणि तुमचा हा पाहणी म्हणजे या सगळ्या शेतीचा खास पाहणी दौरा करण्यासाठी, अभ्यासण्यासाठी बाहेरून सुद्धा लोक येतात. हो, शास्त्रज्ञ महिला 2 या प्रत्यक्ष माझ्या प्लॅन्टवर आल्या. त्यांना नवल वाटलं किंवा देशामध्ये ऊस पिकतो पण रेशीम शेती नाही. किंवा देशामध्ये आपण रेशीम शेती करूया किंवा निश्चित हवामान आणि त्यांचे काय जे प्रायोगिक ध्येय धोरण असतील त्या उद्देशानं त्या आल्या. बरं, म्हणजे खास अभ्यासण्यासाठी ते इथे आल्या. अभ्यासासाठी आल्या, त्यांनी व्हिजिट दिली. त्यातच माझा स्वाभिमान आहे की बाबा या परदेशी महिला माझ्यापर्यंत आल्या. नक्कीच तेवढी स्फूर्ती मला येत गेली. एकूणच नवीन होतकरू शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी रेशीम शेती हाच पर्याय का निवडावा ते सांगा, त्यांना मार्गदर्शन करा. प्रतिमहा आपल्या हातात खेळतं भांडवल, जोडीला इतर क्षेत्र असणाऱ्यांना खत मात्रा व्यवस्थितरित्या त्यांना देता यावी. आर्थिक अडचणी, कौटुंबिक सहजासहजी त्यांच्या सुटाव्यात, सहजासहजी. अशासाठी परवडणारं एकच पीक म्हणजे ते फक्त रेशीम पीक. तर मच्छिंद्रनाथ रामहरी सुरवसे यांच्याप्रमाणेच कमी खर्च, मेहनत या जोरावर तुम्ही सुद्धा रेशीम शेती हा उद्योग पर्याय म्हणून निवडू शकता आणि त्यांच्या एवढंच छान प्रकारे तुम्ही त्यामध्ये मोबदला मिळवू शकता. सर, तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि तरुण होतकरू शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीकडून आपले खूप खूप आभार. सर्वांच्या, माझ्या सर्व नवीन शेतकरी बांधवांच्या कृपा आशीर्वादानं मिळालं. मला या ठिकाणी आपली यशोगाथा सांगण्याचा योग आला. ती संधी आपल्या वाहिनीनं मला दिली, त्याबद्दल पुनश्च प्रथमतः आपल्या वाहिनीचं मी हार्दिक आभार करतो.